मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ लीव्ज ऑन स्टेम याला फायलोटॅक्सी असं म्हणतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला फायलोटॅक्सी म्हणजे काय हा कन्सेप्ट स्टडी करायचा आहे. याच्या अगोदर मी तुम्हाला लीफ म्हणजे काय, लीफचे टाईप, लीफचा स्ट्रक्चर स्टडी केला आपण. आताच्या या व्हिडिओमध्ये फायलोटॅक्सी म्हणजे काय, म्हणजे पानांची अरेंजमेंट स्टेमवरती कशी होते हे स्टडी करायचं आहे. उदाहरणार्थ बघा, आता हे एक कॅलोट्रॉपिस म्हणजे रुईचं झाड आहे. या रुईच्या झाडावरती आता मी तुम्हाला दाखवली बघा, ही पानांची अरेंजमेंट, ही पानांची अरेंजमेंट अशी, ही पानांची अरेंजमेंट ह्या स्टेमवरती कशी असते, स्टेमवरती पानांची अरेंजमेंट कशी असते हे स्टडी करण्यासाठी जी आपण कन्सेप्ट स्टडी करणार आहोत त्या कन्सेप्टचं नाव आहे फायलोटॅक्सी, मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ लीव्ज ऑन स्टेम. आता तुम्ही डीपली आतापर्यंत तुम्ही बघत होता की झाडाला पानं आहेत, पानं आहेत, पानं लागलेली आहेत, परंतु तुमच्या हे लक्षात येत नव्हतं ते पानं जी आहेत ना ती पानं कशी अरेंज आहेत. बघा, सगळी पानं या खोडवरती, या स्टेमवरती एकसारखीच अरेंजमेंट नाही झाडामध्ये. बघा, तुम्ही डीपली ऑब्झर्व करा. आता इथं तुम्हाला ऑब्झर्व होते का बघा, मी नंतर टाईप सांगतो याचा. बघा, एक पान असं आहे, एक पान असं आहे, म्हणजे हे अरेंजमेंट जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीची आहे आणि ते अरेंजमेंट स्टडी करणं म्हणजे फायलोटॅक्सी असं म्हणतात. स्टेमवरती पानांचं अरेंजमेंट स्टडी करणं म्हणजे फायलोटॅक्सी असं म्हणतात. बघा, आता फायलोटॅक्सी म्हणजे काय लक्षात आलं तुम्हाला, मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ लीव्ज ऑन स्टेम, त्याला फायलोटॅक्सी असं म्हणतात. पानांची अरेंजमेंट स्टेमवरती. का पानं असं वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज आहे, निसर्गामध्ये सनलाईट प्रत्येक पानाला मिळावा त्यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज आहेत. काही निसर्गाच्या बदलत्या वातावरणाला पाण्याचं लॉस वगैरे व्यवस्थित व्हावं त्यासाठी पानं ती अरेंजमेंट आहेत. काहीतरी कामं करून घेण्यासाठी पानांच्या मध्ये अशी अरेंजमेंटची पद्धत असते, त्याला फायलोटॅक्सी म्हणतात. मग फायलोटॅक्सीचे 3 प्रकार आहेत. कुठले कुठले बघा, अल्टरनेट फायलोटॅक्सी, होल्ड फायलोटॅक्सी आणि अपोजिट फायलोटॅक्सी. पहिल्यांदा अल्टरनेट फायलोटॅक्सी स्टडी करूया. अल्टरनेट फायलोटॅक्सी म्हणजे एका नोडल रिजन पासून, हे जे एक नोड आहे या एका नोडल रिजन पासून एकच पान येणं, एक पान, हा एक नोड, हा एक नोड, हा एक नोड. बघा, या नोडल रिजन पासून एक पान आलेलं आहे, पुढच्या नोडल रिजन पासून एक पान या डायरेक्शनला आहे, पुढच्या नोडल रिजन पासून एक पान या डायरेक्शनला आहे, पुढच्या नोडल रिजन पासून एक पान या डायरेक्शनला आहे. सिंगल लीफ अरायजेस ॲट ईच नोड इन अल्टरनेट मॅनर. प्रत्येक नोडल रिजन पासून एक पान येणं, एक पान या डायरेक्शनला, एक पान या डायरेक्शनला, एक पान या डायरेक्शनला, एक पान या डायरेक्शनला, याला म्हणतात अल्टरनेट फायलोटॅक्सी. चायना रोज, हिबिस्कस मध्ये असं अल्टरनेट फायलोटॅक्सी या ठिकाणी प्रेझेंट असतं. अल्टरनेट फायलोटॅक्सी म्हणजे एका नोडल रिजन पासून एक पान या डायरेक्शनला, एक पान इकडे, एक पान इकडे, एक पान इकडे, याला म्हणतात अल्टरनेट फायलोटॅक्सी. चायना रोज म्हणजे हिबिस्कस मध्ये असं असतं. बघा, इकडं तुम्हाला त्या ठिकाणी मी हिबिस्कसचं स्टेमच या ठिकाणी दाखवतोय. हे हिबिस्कस आहे. आता इथं बघा, हिबिस्कस मध्ये थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. तुम्हाला हे जे हिबिस्कसचं स्टेम आहे ना तिथं पानांची कशी अरेंजमेंट आहे बघा. बघा, आता हे एक नोड आहे, या नोडल रिजन पासून पान इकडं आहे, पुढचं पान बघा या नोडल रिजन पासून पुढचं पान या डायरेक्शनला आहे, त्याच्या पुढचं पान बघा नोडल रिजन पासून पान इकडं आलं, त्याच्या पुढचं पान बघा नोडल रिजन पासून पान इकडच्या बाजूला आलं, त्याच्या पुढचं पान इकडे आलं, त्याच्या पुढचं पान बघा. असं ही जी अरेंजमेंट आहे याला अल्टरनेट फायलोटॅक्सी असं म्हणतात. बघा, मी परत सांगतो या ठिकाणी अल्टरनेट फायलोटॅक्सी म्हणजे, आता बघा तुम्ही, एका नोडल रिजनपासून हा एक पान इथे या नोडल रिजनपासून आला आहे, पुढचा पान या नोडल रिजनपासून इकडच्या डायरेक्शनला आहे, पुढचा पान या नोडल रिजनपासून इकडं आहे, परत पुढचं पान इकडं आलं बघा, पुढचं इकडं आलं, इकडे पुढचं पान इकडं आलं बघा या नोडल रिजनपासून. म्हणजे कसं आहे बघा, पानांची अरेंजमेंट अशी अल्टरनेट मॅनर नाही. हे इकडं पान आलं पुढच्या नोडल रिजनपासून, म्हणजे एक इथं पान जे आले ना याला नोड असं म्हणतात, आणि हा एक नोड, त्या नोड पुढच्या नोडला इकडच्या बाजूला पान आलं आहे, त्याच्या पुढच्याला इकडच्या बाजूला आलं आहे, त्याच्या पुढच्याला इकडच्या बाजूला पान आलं आहे. असं ही जी फायलोटॅक्सी असते याला अल्टरनेट फायलोटॅक्सी असं म्हणतात. परत एकदा डिटेल समजावतो बघा मी.
या नोडल रिजनला एक पान आहे, त्याच्या पुढच्या नोडल रिजनला हे एक पान आहे, त्याच्या पुढच्या नोडल रिजनला हा एक पान आहे, त्याच्या पुढच्या नोडल रिजनला हा, त्याच्या पुढच्या नोडल रिजनला हा. म्हणजे अशी जी फायलोटॅक्सी असते त्याला अल्टरनेट फायलोटॅक्सी असं म्हणतात. आणि हे चायना रोज, आता जे प्लांट दाखवले मी तुम्हाला चायना रोज आहे, हिबिस्कसचं प्लांट आहे, जास्वंदचं जे झाड आहे त्याचं ते प्लांट आहे. आता दुसरा अपोजिट फायलोटॅक्सी म्हणजे काय बघा. अपोजिट फायलोटॅक्सी म्हणजे एका नोडल रिजन पासून दोन पानं. अल्टरनेट मध्ये कसं होतं, एका नोडल रिजन पासून एकच पान होतं इथं. अपोजिट मध्ये कसं आहे, एका नोडल रिजन पासून दोन पानं. तर अपोजिटचा पहिला प्रकार आहे अपोजिट सुपरपोज्ड म्हणून. अपोजिट सुपरपोज्ड मध्ये कसं असतं, हे बघा, एका नोडल रिजन पासून दोन पान आहे, हा पानांचा पहिला पेर, हा पानांचा दुसरा पेर, हा पानाचा तिसरा पेर, ही तिसरी जोडी आणि ही चौथी जोडी. म्हणजे ही पानाची एका नोडल रिजन पासून पानाची पहिली जोडी झाली, हे एका नोडल रिजन पासून. दुसऱ्या नोडल रिजन पासून पानाची दुसरी जोडी झाली, तिसऱ्या नोडल रिजन पासून पानाची तिसरी जोडी झाली. म्हणजे एक जोडी जी असते पानाची ती दुसऱ्या जोडीच्या वरती असते, असे दुसऱ्या पेरच्या वरती असते. त्याला म्हणतात अपोजिट सुपरपोज्ड. गवा पेरूच्या झाडामध्ये अशी पानं असतात. आता पानाचं हे एक जोडपा आहे म्हणून समजा, या नोडल रिजन पासून हे एक पान आलंय, इकडे एक अपोजिट गेलंय, असा हा एक जोडपा झाला पानाचा, हा एक पेयर झाला. दुसरा पेयर जो असतो तो एक्झॅक्टली याच्या वरच असतो, असा म्हणजे समानच असतो, असं पॅरलल असतो. तिसरा पेयर बघा दुसऱ्याच्या वरती असा समान असतो, पॅरलल असतो. आणि तिसऱ्याच्या वरती हा चौथा पेयर असा समान असतो, पॅरलल असतो. अपोजिट सुपरपोज्ड फायलोटॅक्सी गवा पेरू मध्ये असतं. असं अपोजिट डेक्युसेट फायलोटॅक्सी म्हणजे काय बघा. एका नोडल रिजन पासून दोन पानं. पानाची अरेंजमेंट कशी आहे बघा. हा पहिला जोडपा एका नोडल रिजन पासून, दुसरा जोडपा जो आहे त्या पहिल्या जोडप्याला परपेंडिक्युलर असतो, तिसरा जोडपा जो आहे तो दुसऱ्या जोडप्याला परपेंडिक्युलर असतो. म्हणजे बघा इथं कॅलोट्रॉपिस, रुईचं झाड जे आहे त्याच्यामध्ये अशी पानं असतात. कॅलोट्रॉपिस, कॅलोट्रॉपिस म्हणजे रुईचं झाड. आता मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. हा पहिला पानाचा जोडपा झाला बघा इकडं, इथं मी खालचा हा पेर जरा तुटलेला आहे, हे बघा. हा पहिला पानाचा जोडपा झाला. दुसरा जोडपा कसा आहे बघा, असा आहे बघा, असा दुसरा जोडपा आहे. तिसरा जोडपा असा आहे आणि चौथा जोडपे पानाची अशी आहे. बघा इथं अल्टरनेट डेक्युसेट फायलोटॅक्सी मध्ये कसं असतं, हे कॅलोट्रॉपिसचं झाड. आता बघा इथं पानाचा पेर, हा जो पेर आहे, हा जो पेर आहे बघा, हा पेर या पेरला असा परपेंडिक्युलर आहे, हा पेर या पेरला परपेंडिक्युलर आणि हा पेर या पेरला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे कसं असतं बघा, समजा हे पानाचा पेर आहे तर या पानाच्या पेरला परपेंडिक्युलर, या पानाच्या पेरला परपेंडिक्युलर, या पानाच्या पेरला परपेंडिक्युलर. म्हणजे याला म्हणतात अपोजिट डेक्युसेट फायलोटॅक्सी. हा पानाचा जोडपा झाला, परत हा पानाचा जोडपा त्याला परपेंडिक्युलर, परत हा पानाचा जोडपा त्याला परपेंडिक्युलर, परत हा पानाचा जोडपा त्याला परपेंडिक्युलर. कशी अरेंजमेंट आहे. असं का अरेंजमेंट होतं रे, कारण खालच्या पानाला पण सनलाईट तेवढंच मिळावं, वरच्या पानाला पण सनलाईट व्यवस्थित मिळावं. प्रत्येक पानाला सनलाईट पोहोचण्यासाठी पानाची अशी अरेंजमेंट असते बघायला. स्पायरल फायलोटॅक्सी पण म्हणतात, स्पायरली अरेंजमेंट, स्पायरल फायलोटॅक्सी. आता बघा इथं स्पायरल फायलोटॅक्सी याला म्हटलं जातं, सॉरी याला फायलोटॅक्सी म्हणतात. इकडे 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 असं अरेंजमेंट स्पायरली अरेंज असतात. आता आपण डिस्कस करलोय अपोजिट डेक्युसेट फायलोटॅक्सी मध्ये. हा जोडपा या जोडप्याशी परपेंडिक्युलर, हा जोडपा या जोडप्याशी परपेंडिक्युलर, याला म्हणतात अपोजिट डेक्युसेट फायलोटॅक्सी असं म्हणतात. बघा मी फायलोटॅक्सीचे किती प्रकार सांगितले, दोन आता व्यवस्थित डिस्कस केले, अल्टरनेट आणि अपोजिट. अल्टरनेट मध्ये एका नोडल रिजन पासून एक पान, या नोडल रिजन पासून दुसरा पान, या नोडल रिजन पासून तिसरा पान. म्हणजे असं कसं अरेंज झालेलं असतं ते अल्टरनेट मॅनरनं ते अरेंज झालं असतं, त्याला अल्टरनेट फायलोटॅक्सी म्हणतात. चायना रोज हिबिस्कस मध्ये असं असतं. अपोजिट फायलोटॅक्सी मध्ये एका नोडल रिजन पासून दोन पानं असं असतात आणि हा जो पानाचा जोडपा असतो तो या पानाच्या जोडप्याला पॅरलल, या पानाच्या जोडप्याला पॅरलल असतो. त्याला अपोजिट सुपरपोज्ड. पेरूच्या झाडामध्ये अशी पानं असतात. अपोजिट डेक्युसेट रुईच्या झाडामध्ये अशी पानं असतात
आता कसं असतं बघा, रुईच्या झाडामध्ये हा पानाचा पेर आणि हा पानाचा पेर, या पेरला हा पेर परपेंडिक्युलर, हा पेर या पेरला परपेंडिक्युलर आणि हा पेर या पेरला परपेंडिक्युलर असतो. याला म्हणतात अपोजिट डेक्युसेट फायलोटॅक्सी. कॅलोट्रॉपीज मध्ये असं असतं. आता राहिला होल्ड फायलोटॅक्सी म्हणजे काय बघा. आता मी काय सांगितलं, अल्टरनेटला स्पायरल फायलोटॅक्सी पण म्हणतात. कारण का, पानाचं हे असं अरेंजमेंट, परत इकडचं पान असं, इकडचं पान असं, स्पायरली अरेंज असतात ना, म्हणून याला अल्टरनेटला म्हटलं जातं. स्पायरल फायलोटॅक्सी पण म्हटलं जातं. आता राहिला कुठला प्रकार, होल्ड फायलोटॅक्सी म्हणजे काय बघा. आता होल्ड फायलोटॅक्सी म्हणजे मोर दॅन 2 लीव्हज ऍट ईच नोड. आता हा एक नोड आहे, या नोड मध्ये बघा हे एक पान आलंय, हे एक पान आलंय, हेही एक पान आलंय, हेही एक पान आलंय. एका नोडल रिजन पासून मेनी पानं येणं याला म्हणतात होल्ड फायलोटॅक्सी. अल्स्टोनिया प्लांट मध्ये असतं. अल्स्टोनिया प्लांट मध्ये ह्या एका नोडल रिजन पासून अशी मेनी पानं येणं, मेनी लीव्हज अरायजेस ॲट ईच नोड. प्रत्येक नोडल रिजन पासून मेनी पानं ओरिजिन होणं याला म्हणतात होल्ड फायलोटॅक्सी. होल्ड फायलोटॅक्सी म्हणजे मेनी लीव्हज अरायजेस ॲट ईच नोडल लीव्हज. मोर दॅन 2 लीव्हज. आता हा एक नोड रिजन आहे, इथं 2 पानं आलीत, 2 पेक्षा जास्त पानं आलीत बघा. 2 पेक्षा जास्त पानं एका नोडल रिजन पासून जेव्हा येतील त्याला म्हणतात होल्ड फायलोटॅक्सी. इथून मेनी लीव्हज आले, इथून मेनी लीव्हज आले, त्याला होल्ड फायलोटॅक्सी. मोर दॅन 2 लीव्हज ॲट ईच नोड. मोर दॅन 2 लीव्हज, 1 2 3 4, 4 पानं आहेत बघा. 1 2 3 4, 4 पानं या ठिकाणी नोडल रिजन पासून आले, त्याला होल्ड फायलोटॅक्सी म्हणतात. परत मी रिवाइज करतो बघा. फायलोटॅक्सी म्हणजे मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ लीव्हज ऑन स्टेम, त्याला फायलोटॅक्सी म्हणतात. फायलोटॅक्सीचे 3 प्रकार आहेत, अल्टरनेट, अपोजिट आणि होल्ड. अल्टरनेट मध्ये एका नोडल रिजन पासून एक पान स्पायरली अरेंज असतात, त्याला स्पायरल फायलोटॅक्सी पण म्हणतात. चायना रोज हिबिस्कस मध्ये असतं. अपोजिट मध्ये परत 2 आहेत, अपोजिट सुपरपोज्ड आणि एक्विजिट डेक्युसेट. सुपरपोज्ड मध्ये एक पेयर दुसऱ्या पेयरशी समान असतो. डेक्युसेट मध्ये एक पेयर दुसऱ्या पेयरला परपेंडिक्युलर असतो. पॅरल परपेंडिक्युलर अँगल आहे अपोजिट डेक्युसेट मध्ये. हा पेयर या पेयरला असा परपेंडिक्युलर आहे बघा. इथं 90 डिग्री अँगल तयार होतं बघा. इथं या जोडप्यामध्ये असा 90 डिग्री अँगल तयार होतो. या 90 डिग्री अँगल तयार होणं म्हणजे अपोजिट डेक्युसेट असं म्हणतात त्याला. आणि होल्ड फायलोटॅक्सी मध्ये एका नोडल रिजन पासून मोर दॅन 2 लीव्हज फ्रॉम वन नोडल रिजन, त्याला होल्ड फायलोटॅक्सी असं म्हटलं जातं. आता बघा या ठिकाणी काय स्टडी करायचा, नेक्स्ट पॉइंट, पानाचे प्रकार किती आहेत, टाइप्स ऑफ लीव्हज. सिंपल लीफ आणि कंपाऊंड लीफ असे पानाचे 2 प्रकार आहेत. सिंपल लीफ म्हणजे काय, सिंपल लीफ म्हणजे आता हे जे पान आहे, हे जे पान असतं, हे पान असं एंटायर असतं. एंटायर म्हणजे बघा हे जे पान आहे ना, त्या पानाचा हा जो लॅमिना आहे, लॅमिना असा एंटायर आहे. एंटायर म्हणजे पूर्ण हा लॅमिना आहे. याचा अर्थ काय बघा, when its lamina is entire or incised when incised the incisions do not touch the midrib. पानाचा लॅमिना एंटायर आहे, समजा असे इन्सिजन्स असले, इन्सिजन्स म्हणजे असं सरफेसला कट्स असले, तर ते कट्स मिडरीब पर्यंत टच होत नाहीत. म्हणजे पानाचे जे इन्सिजन्स असतात, इन्सिजन्स म्हणजे असे जे दातासारखे लहान लहान कट असतात, लॅमिनाचे कट्स, ते कट्स ह्या मधल्या मिडरीब पर्यंत पोहोचत नाहीत. असा सरफेस पूर्ण असतो असा पान, त्याला म्हणतात सिंपल लीफ. आता बघा इकडे हे सिंपल लीफ हिबिस्कसचं लीफ आहे. तर यामध्ये तुम्हाला बघा असं दातासारखे कट्स दिसतात का बघा इकडे सरफेसला, त्याला इन्सिजन्स म्हणतात. हिबिस्कसचं पान आहे आणि तुम्हाला इथं सरफेसला बघा असे दातासारखे बघा, इथं मी बोट लावलेलं आहे बघा, त्याला इन्सिजन्स म्हणतात. मध्ये जो भाग आहे ह्याला मिडरीब म्हणतोय बघा. असा हा मिडरीब, हा मिडरीब,
ह्या मिडरीपर्यंत हे कट गेलेत का असे? नाही. आणि पानाचा लॅमिना असा एंटायर आहे, पूर्ण सरफेस आहे असा लॅमिना असा पूर्ण सरफेस आहे, त्याला म्हणतात सिम्पल लीफ. हे सिम्पल लीफ झालं. इन्सिजन्स म्हणजे हे जे इन्सिजन्स आहेत ना, कट्स जे आहेत ना, असे दातासारखे दिसतात बघा हे पानाच्या सरफेसला, हे कट्स या मिडरीपर्यंत गेलेत का? नाही. इन्सिजन्स डू नॉट टच द मिडरीप. इन्सिजर्स म्हणजे कट्स असतात असे दातासारखे. इन्सायझर दात असतो बघा आपल्या डायजेशन टॉपिकमध्ये तुम्ही शिकाल. इन्सिजर्स म्हणून असं एक दात असतं पुढचं, कटिंग टीथ. त्या कटिंग टीथप्रमाणे असा पानाचा सरफेस असतो, तो ह्या मिडरीपपर्यंत जात नाही. सरफेसला तेवढंच कट असतं, ते मिडरीपपर्यंत म्हणजे मधल्या भागापर्यंत टच होत नाही. त्याला म्हणतात एंटायर लीप असं म्हणतात. एंटायर सरफेस हा लीप आहे. सरफेस एंटायर आहे, त्याचे कट्स जे आहेत असे दातासारखे इन्सिजन्स म्हणजे जे कट्स असतात ते कट्स ह्या मधल्या मोठ्या मिडरीप पर्यंत पोहोचत नाहीत, फक्त सरफेसला असतात, त्याला सिंपल लीफ असं म्हणतात. आता कंपाऊंड लीफ म्हणजे बघा, इन्सिजन्स ऑफ द लॅमिना रीच द मिडरीप ब्रेकिंग इनटू नंबर ऑफ लीफलेट्स. याचा अर्थ काय बघा, व्हेन इन्सिजन्स ऑफ द लॅमिना रीच द मिडरीप ब्रेकिंग इनटू नंबर ऑफ लीफलेट्स. आता तुम्ही म्हणाल हे कडुलिंबाचं पान आहे, हे बघा, आता सगळ्यांनी म्हणाल कंपाऊंड लीफ आहे. आता हे पान आहे असं तुमच्या डोक्यात येतं, परंतु हे पान नसतं, हे पूर्ण पान आहे असं, हे पूर्ण एक पान असं, याला कंपाऊंड लीफ असं म्हणतात. बघा पूर्ण हे एक पान आहे. इथं कसं आहे, पानाचे जे कट्स आहेत ना, कट्स कशापर्यंत पोहोचलेत? ह्या मिडरीप पर्यंत पोहोचलेत. आणि मग लॅमिना जो असतो, तर हे सिंपल लीफचा जो लॅमिना आहे, हे सिंपल लीफचा जो लॅमिना आहे, इथं कंपाऊंड मध्ये कसं असतं की लॅमिना जो असतो असं लहान लहान लिपलेट्स मध्ये डिवाइड होतो, आणि या मधल्या भागाला म्हणतात रॅचिस. त्या रॅचिसला हे लिपलेट्स अटॅच असतात, याला म्हणतात कंपाऊंड लीफ. इथं लॅमिना जो आहे तो कट झाला, लॅमिना कट होऊन लहान लहान असं पानासारख्या स्ट्रक्चरमध्ये त्याला लिफलेट्स म्हणतात. म्हणजे लॅमिना एंटायर नसतो. सिंपल मध्ये कसं असा लॅमिना एंटायर आणि त्याचे कट्स मिडरीप पर्यंत गेले नाहीत, तसं इथं नाही आहे. कंपाऊंड मध्ये लॅमिना जो आहे तो ब्रेक झालाय लहान लहान कशामध्ये? लिफलेट्स मध्ये, आणि ते लिफलेट्स ह्या मधल्या मिडरीपला कन्वर्ट झाले, आणि मिडरीप कशात बदललाय? रॅचिस मध्ये बदललेला असतो. लक्षात घ्या, इथं मिडरीपला म्हणतात रॅचिस. मिडरीप रॅचिस मध्ये बदलतो, आणि लिफलेट्स जे आहेत हे लॅमिना जे आहे, लॅमिना डिवाइड होऊन काय बनतं? लिफलेट्स बनतात. हा एक लिफलेट, आणि अशा पानाला कंपाऊंड लीफ असं म्हणतात. कडूपत्त्याचं पान, आता तुम्ही म्हणाल की ह्यातला एक हा पान आहे, असं नाही, याला लीफलेट्स म्हणतात. आणि पूर्ण हे पान झालं एक असा, एक पत्ता जो आहे याला एक पूर्ण पान असं म्हणतात. कारण लॅमिना म्हणजे लॅमिना जो आहे तो असं लहान लहान लिफलेट्स मध्ये डिवाइड झाला. लिफलेट्स, हा एक लिफलेट, आणि जो मधला मिडरीप आहे ना इथं, तो काय झालाय? रॅचिस झालाय. म्हणजे कसं एक्झॅक्टली आयडिया सांगतो बघा तुम्हाला. आता हे कंपाऊंड लीफ कसं बनलंय बघा. सुरुवातीला ते असं असतं कंपाऊंड लीफ. त्या कंपाऊंड लीफचा हा मधला काय आहे? मिडरीप आहे. इथं कंपाऊंड लीफ काय झालंय? इन्सिजन्स तयार झाले. इन्सिजन्स म्हणजे असे कट तयार होत आले. कट तयार झाल्यावर हा एक लिफलेट बनला, परत हा लॅमिना कट झाला, असा एक कट तयार झाला. म्हणजे काय व्हायला लागले या ठिकाणी? लॅमिना डिवाइड व्हायला, लॅमिना कट व्हायला लागलाय. कट होऊन लॅमिनाचे काय बनायला लागले? लिफलेट्स बनायला लागले. लक्षात घ्या, असे लॅमिनाचं काय बनायलंय? लिफलेट्स. हा जो लॅमिना आहे ना, तो लॅमिना कट व्हायलाय, आणि असं काय बनायला लागलाय? लिफलेट. आणि कट्स कुठपर्यंत पोहोचलेत? कट्स म्हणजेच काय? इन्सिजन्स कुठपर्यंत पोहोचलेत? ह्या मधल्या मिडरीप पर्यंत पोहोचायला लागलेत. याचे कट्स जे आहेत ते असे मिडरीप पर्यंत पोहोचलेत. आणि लॅमिना नंतर कशात बदलतो बघा रे? पूर्ण हा लॅमिना जो आहे तो कट होऊन कशात बदलतो? लिफलेट्स मध्ये बदलतो. आणि हा जो मिडरीप आहे ना, त्याला नंतर हे कशात बदलतं? रॅचिस मध्ये बदलतं. आणि हे मग पूर्ण असं पान झालं, याला म्हणतात कंपाऊंड लीफ असं म्हणतात. म्हणजेच पूर्वी लॅमिना जो आहे तो लॅमिना असं लहान लहान कशामध्ये कट झाला? लिफलेट्स मध्ये कट झाला, आणि मिडरीप कशात बदलला? रॅचिस मध्ये बदलला. याला म्हणतात कंपाऊंड लीफ. हे मिडरीप जे आहे ते रॅचिस मध्ये बदलतं, आणि लिफलेट्स हे लॅमिना जो आहे तो असा लिफलेट्स मध्ये बदलतो. लिफलेट्स हा मिडरीप रॅचिस मध्ये बदलतो, आणि कंपाऊंड लीफ या ठिकाणी बनतं. कंपाऊंड लीफचे आता दोन प्रकार आहेत.
इथं नंबर ऑफ असे लिफलेट्स असतात. पिन्नेटली कंपाऊंड लीफ बघा, दोन प्रकार आहेत कंपाऊंड लीफचे, पिन्नेटली आणि पाल्मेटली कंपाऊंड म्हणून. पिन्नेटली कंपाऊंड लीफ मध्ये नंबर ऑफ लिफलेट्स प्रेझेंट ऑन कॉमन ऍक्सिस द रॅचेस विच रिप्रेझेंट मिडरीम. म्हणजे ही जी कॉमन ऍक्सिस असते त्या कॉमन ऍक्सिसला म्हणतात रॅचेस. त्या रॅचेस वरती लहान लहान असे हे काय आहेत, लिफलेट्स आहेत. हे जे लिफलेट्स आहेत ह्या कॉमन ऍक्सिस रॅचेस वरती अरेंज असतात, तेव्हा त्याला म्हणतात पिन्नेटली कंपाऊंड लीफ असं म्हणतात. कॉमन ऍक्सिस म्हणजे काय, हा रॅचेस. या रॅचेस वरती नंबर ऑफ लिफलेट्स असे अरेंज असतात, याला म्हणतात पिन्नेटली कंपाऊंड लीफ. नीम मध्ये असतं. आता नीमचं मगाशी मी उदाहरण दाखवलं तुम्हाला. हा नीम प्लांट बघा, या नीम प्लांटला हे नंबर ऑफ काय आहेत, लिफलेट्स आहेत, आणि हा तसा कॉमन ऍक्सिस आहे. त्या कॉमन ऍक्सिसला म्हणतात रॅचेस. रॅचेस हे कशाचं कन्व्हर्टेड फॉर्म आहे, मिडरीप होता त्याचं रॅचेस झालं, आणि त्या मिडरीपचं रॅचेस झाल्यावर त्याच्यावर असे लिफलेट्स अरेंज असतात, त्याला म्हणतात पिन्नेटली कंपाऊंड लीफ असं म्हणतात. नीम प्लांट मध्ये पिन्नेटली कंपाऊंड लीफ असतं. नंबर ऑफ लिफलेट्स प्रेझेंट ऑन कॉमन ऍक्सिस रॅचेस रिप्रेझेंट मिडरीप. हा रॅचेस जो आहे तो मिडरीप रिप्रेझेंट करतो, त्याच्यावरती नंबर ऑफ लिफलेट्स अरेंज झालेले असतात, त्याला पिन्नेटली कंपाऊंड लीफ. नीम प्लांट मध्ये, नीम म्हणजे त्याचं सायंटिफिक नाव आहे अजादिरक्ता इंडिका. लिंबाच्या झाडामध्ये, लिंबचे झाड असतं, लिंबाचं झाड, त्याच्यामध्ये पिन्नेटली कंपाऊंड लीफ असतं बघा. हा एक लिंबाच्या झाडाचा एक पान झाला, त्यामध्ये हे मिडरीप जे असतं ते रॅचेस बनलेलं असतं, आणि त्याच्यावर लिफलेट्स अरेंज असतात बघा. याला पिन्नेटली कंपाऊंड लीफ, कॉमन ऍक्सिस रॅचेस वरती मिडरीपचा भाग आहे तो रॅचेस, म्हणजे त्याच्यावरती लिफलेट्स अरेंज असतात, त्याला पिन्नेटली कंपाऊंड लीफ म्हणतात. पाल्मेटली कंपाऊंड लीफ म्हणजे काय बघा, द लिफलेट्स अटॅच्ड ॲट a common point. कॉमन पॉइंट वरती रिफ्लेक्स अटॅच असतात, त्याला म्हणतात पाल्मेटली कंपाऊंड लीफ. पाल्मेटली कंपाऊंड लीफ कुठे प्रेझेंट असतं, सिल्क कॉटन प्लांट मध्ये असतं बघा, सिल्क कॉटन. म्हणजे कसं असतं बघा पाल्मेटली कंपाऊंड लीफ मध्ये. आता हा एक कॉमन पॉइंट आहे, त्या कॉमन पॉइंट होऊन असं नंबर ऑफ लिफलेट्स आलेले असतात बघा. एका कॉमन पॉइंट होऊन नंबर ऑफ लिफलेट्स आलेले असतात. हा पॉइंट, त्या पॉइंट होऊन हे सगळे काय आले, लिफलेट्स आलेत. एका कॉमन पॉइंट होऊन लिफलेट्स आलेले असतात, त्याला म्हटलं जातं पाल्मेटली कंपाऊंड लीफ. हा कॉमन पॉइंट त्याच्यावरून हा एक लिफलेट, हा एक लिफलेट, हा एक लिफलेट, असे नंबर ऑफ लिफलेट्स एका कॉमन पॉइंटवरून ओरिजिन झाले, तर त्याला म्हणतात पाल्मेटली कंपाऊंड लीफ. कंपाऊंड लीफचे दोन प्रकार सांगितले मी, पिन्नेटली कंपाऊंड अँड पाल्मेटली कंपाऊंड. पिन्नेटली कंपाऊंड मध्ये हे जे मिडरीप असतं ते कशात बदलतं, रॅचेस मध्ये बदलतं ह्या पिन्नेटली कंपाऊंड लीफ मध्ये, आणि त्या रॅचेस वरती नंबर ऑफ लिफलेट्स अरेंज असतात. असे नंबर ऑफ असे काय अरेंज असतात, लिफलेट्स या रॅचेस वरती अरेंज झालेले असतात. नंबर ऑफ लिफलेट्स या ठिकाणी रॅचेस वरती अरेंज असतात, पिन्नेटली कंपाऊंड लीफ. आणि पाल्मेटली कंपाऊंड लीफ म्हणजे एका कॉमन पॉइंट होऊन मेनी लिफलेट्स आलेले असतात, त्याला म्हणतात पाल्मेटली. द लिफलेट्स अटॅच्ड ॲट कॉमन पॉइंट, सिल्क कॉटन प्लांट मध्ये एका कॉमन पॉइंट होऊन असे लिफलेट्स असतात, त्याला पाल्मेटली कंपाऊंड. आणि मधल्या रॅचेस वरती जसे लिफलेट्स असतात त्याला पिन्नेटली कंपाऊंड असं म्हणतात. मग आता परत पिन्नेटली कंपाऊंडचे परत टाइप आहेत, आणि पाल्मेटली कंपाऊंडचे परत डिटेल टाइप्स आपल्याला लर्न करायचे आहेत. पिन्नेटली कंपाऊंड लीफ,
पाल्मेटली कंपाऊंड लीफ याचे परत डिफरंट टाइप्स आपल्याला लर्न करायचे आहेत. पिन्नेट मध्ये युनिपिन्नेट, बायपिन्नेट, ट्रायपिन्नेट, क्वाड्रिपिन्नेट, मल्टीपिन्नेट अशी ही लीफ असतात. बघा याचे टाइप्स थोडेसे मी एक्सप्लेन करतो, डिटेलला नंतर जाऊया. पिन्नेटलीचे टाइप्स कुठले येतात बघूया आणि पाल्मेटलीचे टाइप कुठले. आता मी सांगितलं तुम्हाला कंपाऊंड लीफचे दोन प्रकार, पिन्नेटली कंपाऊंड, पाल्मेटली कंपाऊंड. त्याचं एक्सप्लेनेशन दिलं. पिन्नेटलीचे परत बघा युनिपिन्नेट, बायपिन्नेट, ट्रायपिन्नेट, मल्टीपिन्नेट लीफ. आणि पाल्मेटलीचे परत प्रकार युनिफॉलिएट, बायफॉलिएट, ट्रायफॉलिएट, क्वाड्रिफॉलिएट. युनिफॉलिएट, बायफॉलिएट, ट्रायफॉलिएट, क्वाड्रिफॉलिएट. हे झाले पाल्मेटली कंपाऊंड लीफचे टाइप्स. हे पिन्नेटली कंपाऊंड लीफचे टाइप्स. याचं टाइपिफिकेशन आपण डिटेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लर्न करूया. युनिपिन्नेट लीफचं टाइपिफिकेशन, बायपिन्नेट लीफचं, ट्रायपिन्नेट लीफचं, परत त्याचे एक्झाम्पल्स, याचं एक्सप्लेनेशन. युनिपिन्नेट म्हणजे काय, एक्झाम्पल काय येतं. बायपिन्नेट म्हणजे काय, एक्झाम्पल काय येतं. ट्रायपिन्नेट म्हणजे काय, एक्झाम्पल. मल्टीपिन्नेट म्हणजे काय, एक्झाम्पल. तसं युनिफॉलिएट म्हणजे काय, एक्झाम्पल. बायफॉलिएट म्हणजे काय, एक्झाम्पल. ट्रायफॉलिएट म्हणजे आणि क्वाड्रिफॉलिएट म्हणजे असे त्याचे एक्सप्लेनेशन आणि टाइप हे परत आपल्याला या ठिकाणी लर्न करायचं आहे.